अंत्यविधीला निघालेल्या नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी. अंत्यविधीला निघाले अन काळाने गाठलं, भीषण अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू. कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्याजवळ सकाळी झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पत्नीची बहीण गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून शैक्षणिक क्षेत्रावरही शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणारी गाडी खामखेडा येथून पिळकोसच्या दिशेने जात होती. त्याचवेळी दुचाकीवरून दिनेश करणसिंग गावित, त्यांची पत्नी कीर्ती गावित आणि पत्नीची बहीण त्रिशा हे कळवणकडून सटाणाच्या दिशेने आपल्या मूळ गावी प्रतापपूर तालुका नवापूर येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात असताना पिळकोस तालुका कळवण येथील फाट्याजवळ दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तिघही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दिनेश गावित आणि कीर्ती गावित या नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू झाला, तर त्रिशा गावित यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. मृत कीर्ती गावित या डांग सेवा मंडळ संचालित जनता विद्यालय अभुणा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, तर दिनेश गावित हे जलसंपदा विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत होते. मे महिन्यातच या दोघांचा विवाह झाला होता. नव्या संसाराची सुंदर स्वप्ने डोळ्यात साठवून निघालेल्या या दाम्पत्याचा अवघ्या 2-2.5 महिन्यातच अपघातात झालेला दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांसाठी मोठा धक्का ठरला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामदास गवळी व पोलीस शिपाई नितीन वाघमारे करीत आहेत.